श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 373चा उर्वरित भाग. मग बाईसांनी सर्वज्ञांना विनंती केली. बाबा, बाईसा असे म्हणते, बाबा जर मला पाठवतील तर मी जाईन. सर्वज्ञ म्हणाले, ही जर तेथे जाईल तर हिच्या मागे इकडे मुली सुनांची भांडणपणे कोणी करावीत. आणि हे ऐकून आबाईसाला खूप दुःख झाले. मग पुन्हा बाईसा म्हणाले, बाई सर्वज्ञांना विनंती करा, जर मला पाठवतील तर मी आताच जाईन. बाईसा म्हणाल्या, बाबा आबाईसा असे म्हणते, बाबा मला पाठवतील तर मी आताच जाईन. सर्वज्ञ गप्पच. तेव्हा आबाईसा खूप दुःख झाले. यावर सर्वज्ञ प्रसन्न झाले. सर्वज्ञ म्हणाले, पण बाई ती एकटी जाईल का? आबाईसा म्हणाली, हो जी जाईल. मग समोर आली, दंडोते घातले, श्रीचरणा लागली. जीजी तर मी आताच निघू? सर्वज्ञ म्हणाले, आता नको. दायंबा आणि दायंबाचे पत्नी सोबत तुमचे सोय लावून देऊ. त्यांना रिद्धपुराला जायचे आहे, मग त्यांच्या सोबत जा. तेवढा दायंबाची पत्नी भांडतच आली. दंडोते घातले, श्रीचरणा लागले. मग सर्वज्ञांनी त्या दोघींना समजूत घातली, तिच्या दागिना घ्यायला लावला. सर्वज्ञ म्हणाले, भोजया तुम्ही भिक्षा करावी. चांगली भिक्षा येईल ती हिला जेवायला द्यावी. हिच्या दागिन्याची गोष्ट काढू नका. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.